सुप्रभात मंडळी, सुप्रभात. आज आपण सुरुवात करत आहे आपल्या टेरेसवरून. छान सनराईज दिसतो आहे आपल्याला. म्हणजे म्हटलं चला आज जरा सूर्य पाहत पाहत व्यायाम करूया. म्हणून आज मी फिरायला नाही गेलो, पण मी इथे फिरणार आहे, टेरेसवर फिरणार आणि मग टेरेसवरच थोडासा व्यायाम करणार. थोडासा म्हणजे करणार भरपूर. नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आता मी तुम्हाला सूर्य काय उगवता सूर्य दाखवला. आता चला, आता आज गच्चीवर आपण व्यायाम करूया. आज आहे आपला 30 डे चॅलेंजचा डे 18 आणि लवकरच 12 दिवस अजून मित्रांनो. 12 दिवस 30 डे चॅलेंज कंप्लीट होणार आपलं. येस 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 तर असो, त्याला तर आता फिरूया आणि बघूया आजचा दिवस कसं होतं. आज मला जरा डॉक्टर त्याचा मला नाही, माझं एक आहे थोडंसं, सो तिकडे असं काही सिरियस नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला काय नाही, सगळ्यांना काय ना काय होईल, मला काय नाही होणार. मला माहीत आहे ना, पंखा दिसतो आज, सूर्य भारी दिसतो. म्हणजे क्वचित कधीतरी असं एकदम भारी प्रकाश दिसतो आणि भारी दिसतं, म्हणजे येणार. आजचा पण दिवस भारी जाणार आहे, मला माहीत आहे. माझा प्रत्येक दिवस चांगला होता. कधी असं होत नाही की अरे यार काय थर्ड क्लास दिवस गेला. काय नाही, एखादा मोमेंट जाणं इज पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ, पण पूर्ण दिवस कधीच नाही जात, कोणाचाच नाही जात. आणि फॉर दॅट मॅटर चला आता तर या चांगल्या थॉटसोबत आपण सुरुवात करूया. भेटतं तुम्हाला वर्कआउट करून. नमस्कार मंडळी. तर आपला वर्कआउट झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल. मी आता इकडेच खूप नाही, आता सूर्य जरा जास्त हे आला काय, आता असा प्रकाश वाढला ना, तर म्हणजे अशी लवलवतात, म्हणजे अशी मिचिक बंद होऊन जातात, थोडक्यात बंद होऊन जातात. तर मी आता असं साईडवेज पाहतो, तर ठीक आहे, एका साईडने येऊन येतं, एका साईडने थोडीशी शॅडो आहे, पण ठीक, नो प्रॉब्लेम. तुमच्यापर्यंत पोचण्याची इम्पॉर्टंट, शॅडो आहे नाही आहे नॉट इम्पॉर्टंट. तर आता वर्कआउट झालेलं आहे, तर घरी जाऊया, आपलं गट हेल्थ चांगलं करूया, म्हणजेच गरम पाणी पिऊया आणि बघूया दिवस कसं जातं. मला आज पण एका जागी पोचायचं आहे 8 वाजेपर्यंत. ते तुम्हाला मी काही दिवसांनी सांगेन की काय चालू आहे माझं एक्झॅक्टली. तर चला आता भेटत राहूया, येतो. नमस्कार मित्रांनो, मी जरा थकलो आहे. मी गेलो होतो कामाला, इतका वेळ लागला आहे मला, इतका वेळ. हे काही जसं जाऊ दे, आता तुम्हाला काय सांगू. आता भूक पण लागली आहे, मी काही नाश्ता वगैरे नाही करत ना, मी जनरली नाश्ता नाही करत. माझं राहतं की मी ब्रंच करीन, की मी 10:30-11 वाजता वगैरे जेवून घेणार असं. तर आज ते पण नाही झालं. तर आता जेवूया, बघूया काय केलं आहे. थांबा पहिले मी बघतो, मग तुम्हाला सांगतो. बिसळीचं वरण म्हणजे मिक्स डाळीचं वरण केलं आहे, मिक्स डाळीचं वरण. त्याच्यानंतर इकडे काय भात आहे आणि पोळ्या आहे आणि बस झालं, तेवढंच आहे. आणि हां, मी काहीतरी आणलं, थांबा तुम्हाला पण दाखवणार. लेज चिली लेमन फ्लेवर आणला आहे. मला फ्लेवर आवडतो आणि मला इंडियन मसाला पण आवडतो. इंडियन हा मॅजिक की काहीतरी तो मसाला आहे, तो ब्लू कलरचा, ते पण आवडतं. पण आंबट चिंबट लागतं ना, म्हणून मग ते आणलं. तर आता जेवूया आणि एक वामकुक्षी काढूया, जरा गरज आहे वामकुक्षीची, डोकं पण दुखत आहे आता. ठीक आहे, तर भेटतो, जेवतो, खावतो आणि भेटतो तुम्हाला, येतो. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. संध्याकाळ झालेली आहे. आज मी जरा कमी शूट केला आहे. आज एकदा माझा खूप वेळ कामांमध्ये गेला, म्हणजे ते मी जे बाहेर गेलो होतो, जे मी आल्यावर बोललो, ते माझा खूप वेळ गेला, उगीच वेळ गेला, काहीच नाही. फक्त एवढं झालेलं की ज्यांच्यासोबत काम होतं ना, ते यायचे होते, सो त्याच्यामुळे माझा खूप वेळ गेला. सो माझा तिथे काही शूट नाही झाला. आता संध्याकाळ झालेली आहे, पण तसं जरा फेऱ्या मारूयात आता, जी फेऱ्या मारायची वेळ झाली आहे. असं मी ट्राय करतो की झाले 10,000 स्टेप्स. असं हे नाही की असं टिक नाही डोक्या आपल्या काय म्हणतात ब्रेनमध्ये, ओके 10,000 झालेच पाहिजे, झाले तर झाले, चांगलं आहे ना. सो ते आता संध्याकाळ झाली आहे. खूप ह्युमिड झालेलं आहे सध्या वातावरण नागपूरचं. तुम्ही जिथे असाल, जिथून तुम्ही हा ब्लॉग करत असाल, तिथे कसं आहे वातावरण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप जाम ह्युमिड झालेलं आहे आणि कुठेच पाऊस नाही आहे. आणि
वेदर फोरकास्टमध्ये तर दाखवलं नागपूरला 25 जूनच्या पुढे किंवा 1 जुलैच्या पुढे मान्सून अराईव्ह होईल असं. सो बघूया आता कधी होतं. जाम बेकार हालत होत आहे. विदाऊट AC वगैरे काही राहणंही नाही होत आहे. पण ठीक आहे, सकाळी थोडंसं चांगलं वाटतं, संध्याकाळी थोडीशी हवा राहिली की चांगलं वाटतं. पण फक्त हवा आहे, मग त्याच्यात ते हवा असून नसल्यासारखी आहे, ती चिकट हवा असते. बट क्या ही कर सकते है, एनवायरमेंट है, अपन कुछ नहीं बोल सकते. चला आता मग आता फिरूया थोडंसं आणि बघूया संध्याकाळ आता रात्री काय बनतं, काय मेनू आहे. ते भिसळीचं वरण तर आहे तसं. आज मला वाटत नाही काही नवीन बनेल, पण नक्कीच बनेल. तुमच्यापर्यंत एखादी रेसिपी अजून येऊनच जाईल. तुम्ही काय काळजी नका करू. 30 डेज चॅलेंजमध्ये तुमच्याकडे आणखीन 2 ते 3 रेसिपी येणार कन्फर्म. मला माहीत आहे ना, मीच बनवतो ना, कारण म्हणून मला माहीत आहे. ठीक आहे, तर चला मित्रांनो, भेटूया थोड्या वेळात, येतो. नमस्कार मित्रांनो, मी वापस आलो. आता मी गच्चीवर फिरत आहे ना, तेव्हा मी सनसेट पाहत होतो. तर आता मी तुम्हाला दिसलं नसेल कदाचित, मी फोटो काढला. मी फोटो टाकले इथे त्या सूर्यात. ते तो ढगांच्या आड गेला ना, तो ढगांच्या आड गेला तर त्याच्यात असं ते फॉर्मेशन झालं होतं. त्याच्यात स्माइली दिसत होती, स्माइली. मी फोटो काढला आहे, तो टाकील, पण त्याच्यात इतकं क्लिअर नाही आहे, पण तरी पण मी टाकेल. बघूया आला असेल तर माहीत नाही, पण मी टाकेल. पण खरंच दिसत होतं, म्हणजे कदाचित असं असावं की सूर्य सांगत आहे, हसत राहा. आजचा सुविचार सूर्यानेच दिला आपल्याला, काही हो हसत राहा, समाधानी राहा, जे होत आहे त्याच्यापासून समाधानी राहा. असं खूप भारी वाटलं. ती स्माइली बॉल पाहिली असेल ना, सेम ती स्माइल बनली होती, सेम ती स्माइल पूर्ण. चला आता तेच सांगायला मी आलो, बस बाकी काही नाही. खूप छान वाटलं, म्हटलं तुम्हाला पण शेअर करावा. वेलकम बॅक गाईज, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये, तनयज ब्लॉगमध्ये. या चॅनलवर म्हणजे तनय ब्लॉग हे चॅनल आहे ना, तर या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आता गोडानी दिवसाचा शेअर करताय. काही नाही, आम्ही काही साधंच जेवलो, पिठलं, पोळी आणि भात. आता पहा हे आईस्क्रीम, हे अमूलचं न्यू लॉन्चेसपैकी एक आहे. अमूलने काय म्हणता, न्यू रेंज लॉन्च केली आहे. त्याच्यामध्ये सगळे फळांचं, त्याच्यात चिकू आहे, लिची आहे, पायनॅपल, मँगो, सीताफळ आणि दिस इज संत्रा मंत्रा. सो आम्ही संत्रा मंत्रा ट्राय करत आहे आता. पण या व्लॉगमध्ये लवकरच, सॉरी एक मेसेज आला होता, लवकरच पायनॅपलचा पण रिव्ह्यू देण्यात येईल. पायनॅपल इज जीव की प्राण हाय, पायनॅपल प्राण हाय, तर त्याचा पण लवकरच रिव्ह्यू येईल. आता मी संत्रे खाऊन सांगतो, थांबा तुम्हाला, थांबा, अशीच थांबा. छान आहे. याच्यात असं संत्र्याचं जेली टाईप्स पण आहे, तो छान आहे फ्लेवर. व्हेरी गुड अमूल, व्हेरी गुड. आम्हाला जरा ते चोको क्रॅकल वगैरे आवडतं, तर ते पण वापस आणा, जरा त्यांचं प्रोडक्शन वाढवा. तर ही पण रेंज चांगलेली आहे, अप्रूव्ड. तर आता आईस्क्रीम खाऊया आणि निजायला जाऊया. भेटूया उद्या सकाळी असंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा आणि हाईप पण करा. तर आता भेटूया, बाय, शुभरात्री.